नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे उचकी. लेखन अभिजित घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. आय, अगं शाळेला सुट्टी लागली नव, मग मामाकडं कधी जायचं राहायला सुट्टीला? सर्जा, तुझं बाबा घरी आलं ना मग विचार त्यांना. सुरजा हो असं बोलून खुश होऊन हसत हसत खेळायला गेला. सुरजा 7वीच्या वर्गात शिकत होता. शाळेला सुट्टी लागली आणि सुरजानं मामाकडं जाण्याचा हट्ट धरला. सुरजाच्या मामाचं गाव कोकणातलं निसर्गरम्य असं ठिकाण. सगळीकडे आंबे, फणसाच्या बागा, काजू, करवंद, जांभळाचा तर सडाचे सडाच पडलेला सगळ्या रस्त्याने. सुरजाला मामाच्या घरी राहायला खूप आवडायचं. त्या दिवशी बाबा घरी आले आणि सुरजाने बाबांना विचारले, बाबा शाळेला सुट्टी लागली नव, जातो की मामाकडं सुट्टीला? बर ठीक आहे, उद्या सोडून येतो तुला. पण उन्हात खेळणार नसशील तर, विहिरीवर जाणार नसशील तर आणि झाडावर चढायचं नाही, मग पाठवीन तुला. हो बाबा, असं म्हणून सुरजा निघाला. सुरजा मामा मामीचा लय लाडका होता. जिकडं जाईल तिकडं सुरजा त्यांच्या मागं असायचा. सुरजा दिवसभर मामा मामी बरोबर रानात हुंदडायचा, परंतु संध्याकाळी तानू आजीशिवाय राहत नव्हता. कारण आजी रोज छान छान गोष्टी सांगायची. तानू आजी घरात कमी आणि अंगणात जास्त बसून असायची. तिचं गुराढोरावर येणाऱ्या जाण्यावर कायम लक्ष असायचं. ती अंगणात बसून जणू सगळ्या घराची राखणच करायची. तानू आजी वयानं 90 पार केलेली होती, परंतु अजून बी खणखणीत आवाज आणि त्या आवाजात जरब होती. सुरजा, आलं बघ तुझ्या मामाचं गाव. मामाचं घर जवळ येताच सुरजा खुश झाला. चहा घेतला आणि बाबा लगेच मागं फिरलं. त्या दिवशी सर्जा लय फिरला, खेळला. मामासोबत रानावनात भटकला. संध्याकाळ झाली. दमून भागून आल्यामुळं सगळीच लवकर जेवली आणि आडवी पडली. म्हणतात गावाकडं लवकर अंधार पडतो. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळं गरमीनं हैराण लोक अंगणात झोपायची. त्या दिवशी तानू आजीसुद्धा नातवाला म्हणजेच सुरजाला घेऊन अंगणात झोपली होती. ती त्याला कथा सांगत होती आणि सुरजा आकाशातले दूरवरचे तारे निहाळत ती कथा ऐकत ऐकत झोपत होता. कथा ऐकत सुरजाची कधी झोप लागली कळलंच नाही. त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती. चंद्राचा फटफटीत उजेड सगळीकडं पडला होता. जरा रात पुढं सरकताच वातावरण बदललं. हवेत गारवा पसरला. तानू आजीनं पोराच्या अंगावर वाकाळ ओढली. आता गाव सगळं शांत झालं होतं. सगळीकडं शांतता पसरली होती. रातकिडे नुसते किर्र किर्र करत होते. मध्येच दुरून कोल्हेकुई ऐकू येत होती, तर मध्येच अंगणात बांधलेल्या गुरांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज हळुवारपणे येत होता, तर मध्येच टिटवी टीव 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 करत जात होती. आजीला या गोष्टींची सवय होती. आता मध्यरात्र झाली असेल, तेवढ्यात अचानक एक आवाज ऐकू येऊ लागला. एखाद्या माणसाला उचकी लागल्यावर जसा आवाज येतो ना तसा आवाज, परंतु ती उचकी एवढी मोठी होती की आवाज सगळ्या शिवारात घुमत होता. त्या आवाजाने सुरजा झटकन उठून बसला. त्याने आजीकडं पाहिलं.
आजी गाढ झोपेत होती. हा आवाज कसला येतोय? तो मनात विचार करू लागला. आता आवाज जोरात येऊ लागला. आता बैलांच्या हंबरण्याचा आवाज येऊ लागला. बैलांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज येऊ लागला. म्हणून सुरजा उठला आणि आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तेवढ्यात, ए सुरज्या, कुठं निघाला? झोप इथं, आजी बोलली. आजी, कोण आहे ग तिकडं घरामागं? मला आवाज येतोय. कोणी बी नाही, असू दे, झोप तू. सुरजा परत आजीच्या कुशीत जाऊन झोपला. सकाळी जाग आली ती तानू आजीच्या आवाजानेच. घरामागं जाऊन तानू आजी नुसती शिव्या हसडत होती. सुरजा पटकन उठून घरात गेला. मामा, आजी शिव्या कोणाला देत आहे रे तिकडं घरामागं जाऊन? तुला नाही कळणार सुरज्या. अरे मलाच अजून कळलं नाही, तुला काय कळणार? असं बोलून मामानं विषय टाळला. त्या दिवशी रानात काम करताना मामा आणि मामीची तीच चर्चा चालू होती. मला 100% वाटतंय की दौलू अण्णानं आणलंय. त्यानं नक्की आणलंय. अगं 2 महिन्यापूर्वी त्या दौलूची परिस्थिती काय होती? आता बघ त्याच्या घरात धनधान्य, पैसा, पाणी सगळंच कसं आलं. ते जे रात्री ओरडत होतं ना, तेच आहे. मामा मामीला सांगत होता आणि हे सगळं सुरजा पाठीमागून ऐकत होता. त्या दिवशी सुरजाच्या डोक्यात तोच विषय चालू होता की कोण असेल ते. रात्र झाली. गावात जेवण करून निजानीच झाली. सुरजा अंगणात आजीजवळ गेला आणि विचारू लागला, आजी, कोण ओरडत होतं ग रात्री? कोण नाही, तुला कशाला पाहिजे? तिकडं रातभर ओरडू दे त्या मेल्याला, तू झोप. आजी बोलली. गाव शांत झालं होतं. चंद्र अर्ध डोकं वर काढून बघत होता. भयान शांतता पसरली होती. असल्या भयान शांततेत सगळे गाढ झोपले होते. तेवढ्यात परत उचकीचा आवाज ऐकू येऊ लागला, जोरात. सगळे झोपले होते, परंतु सर्जा जागाच होता. जसा तो आवाज जोरात येऊ लागला, सर्जा हळूच उठला. आजीला न कळत तो त्या आवाजाच्या बाजूला जाऊ लागला. आवाज घरामागून येत होता. तो हळूहळू घराच्या चांदवाटेनं घरामागं गेला. तर समोर एक घर होतं आणि त्या घरासमोरच्या अंगणातल्या खळ्यावर 2 बैलं मळणी करत होती आणि त्यांना हाकत होता एक काळा छोटासा बाहुली एवढा गोळा. त्याचे डोळे लाल भडक होते, रक्ताळलेले, आणि एका बाजूला धान्याची रास लागलेली होती. तो काळा गोळा थोडा वेळ बैल हाकायचा आणि थोड्या वेळाने धान्याच्या ढिगावर जाऊन बसायचा. ते बघताच थोड्या वेळात जोरात उचकी द्यायला लागला. एवढ्या जोरात की सुरजाचं कांटाळ बहिर झालं. सुरजाला जागेवरून हलताही येत नव्हतं. ते भयानक दृश्य बघून तो थरथर कापत होता. त्याला जागेवरच घाम फुटला होता, परंतु त्याला जागेवरून हलता येत नव्हतं. जसं काही कोणीतरी जखडल्यासारखं तो एका जागेवरच उभा होता. तेवढ्यात इकडे तानू आजीला जाग आली. पोरगं जवळ दिसेना म्हणून ती ताड करून उठली. सगळी शक्ती एकवटून ती धापा टाकत घरामागं गेली. समोर बघतो तर काय, त्याचा खेळ चालूच होता आणि सुरजा वश केल्यासारखं त्याच्याकडेच बघत होता. आजीनं कशाचाही विलंब न करता पाठीमागून सुरजाच्या अंगावर यताची काठी मारली. तसा तो शुद्धीवर आला आणि खाली पडला. आजीनं त्याला उचलून कसा तरी घरात आणला. मामा मामीला उठवून आजीनं सगळी हकीकत सांगितली. सकाळी बघितलं तर सुरजाला सटकून ताप भरला होता. वैद्याला बोलवून त्याच्यावर उपचार केले. आजीनं सांगावा धाडून सुरजाच्या बाबांना बोलावून घेतलं. त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि आजी म्हणाली, तुम्ही सुरजाला घेऊन जाईत ना, पण एक गोष्ट सांगते,
मी जिती हाय तोवर त्याला सोडणार नाही. माझ्या सूर्याला खेळ दाखवितो. त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय वर जाणार नाही. दानू म्हातारीच्या आवाजात जरब होतं आणि काळजीही.